तर बाजूची झालं पाहिजे ती परीक्षा आहे आणि त्याचबरोबर आपण मागे केली पण अवॉर्ड पास केलं तरी त्याच्यामुळे आम्ही शेतकरी एकजुटीचा च्या मागण्या आमच्या मागण्या आमची भूमिका एकच आहे. जालना नांदेड समृद्धी महामार्ग जो जात आहे तो रिंग रोडच्या आतमध्ये आहे आणि हा पूर्ण शहरालगत भाग आहे. महानगरपालिका इथून एक 100 फुटावरती आहे आणि असं असताना मागे जो मुख्य रस्ता करत असताना आम्हाला वेगवेगळे आश्वासन दिले. आमच्या ज्या मागण्या होत्या त्याच्या मागण्याचा आतापर्यंत कुठलाही विचार केला नाही. कारण महानगरपालिकेला लागून असल्यामुळे करोडोचा भाव इथं असताना आम्हाला 4 लाख रुपये प्रति एकर प्रमाणे तरी आम्ही सर्व शेतकऱ्यांनी आमच्या मागण्याचे प्रस्ताव जिल्हाधिकारी शासन स्तरावरती पाठवले, परंतु त्याच्यावर कुठलेही धोरणात्मक निर्णय किंवा आमचे मागणी मंजूर झालेली नाही. त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्याच्या अनेक मागण्या होत्या, परंतु त्या मागण्याला MSRDCनं किंवा इतर त्या प्रशासनानं आम्हाला कुठलीही दाद दिलेली नाही. त्याच्यामुळं आता मुख्य रस्त्याला आम्ही सर्व शेतकऱ्यांनी एक दिला त्यावेळेस संमती दिली काम करण्यासाठी, परंतु अतिशय तोडका मावेजा जो काही कायद्यामध्ये तरतूद आहे की बाजूच्या गावाचं मूल्यांकन लावायचं, त्याबद्दल आम्ही हायकोर्टात उच्च न्यायालयातून याचिका दाखल करून न्यायालयाचा निकाल आणून सुद्धा त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेश महसूल मंत्र्यांनी आदेश देऊन ही विस्त्रीट एरिया बाजूच्या गावाचं मूल्यांकन लावून या शेतकऱ्यांना मावेजा द्या, परंतु प्रशासनाने याच्यावर कुठलीही भूमिका न घेता निर्णय न घेता आमच्यावर अन्याय करून ही जमीन संपादित केली आहे. पण आता पुन्हा आणखी साईड रस्ता आणि इंटरचेंज याच्यासाठी 400 ते 500 एकर जमीन संपादित होत आहे. त्याच्यामुळे हे बाबुळगाव, गुंडेगाव, तुप्पा, काकांडी या गावात पांगरी शिवारात सर्व शेतकरी उद्ध्वस्त होऊन चालले आहेत. आता आम्हाला जमिनी शिल्लक राहिलेल्या नाहीत आणि एकदम शहरात भागात असल्यामुळे टेक्निकल आणि नॉन टेक्निकल गोष्टीचा कुठलाही अभ्यास न करता हा रस्त्याचं काम चालू आहे. म्हणून आमचा एकच मागणी आहे की आम्ही आता 29 तारखेला जी मोजणीवर आहे ती आम्ही मोजणी होऊन देणार आहे. तत्पूर्वी आम्ही जिल्ह्याचे नेते मान्य अशोकरावजी चव्हाण साहेब यांना आम्ही निवेदन देणार आहोत. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांना निवेदन देणार आहोत की बाबा ही मोजणी तुम्ही थांबा, आमचे जे मागच्या ज्या मागण्या आहेत या पूर्ण मागण्या मंजूर करा. मावेजाच्या असतील किंवा मावेजा संदर्भात अवॉर्ड पास झाल्यानंतर सानुग्रह अनुदान देण्यात यावं, जसे जैतापूर ऊर्जा प्रकल्पात तसा प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे पाठवलेला आहे. त्याचबरोबर आमच्या अवॉर्डमधले राहिलेले 12% व्याज जे कायद्याने लिगली आहेत ते या लोकांनी चुकीमुळे आम्हाला ते मिळू शकले नाहीत. त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेबांनी पाठवले. सचिव लेवलला त्या ठिकाणी पेंडिंग आहे. मंत्रालयात आम्हाला शेतकऱ्याला कोणी बोलायला तयार नाही, सगळे हाकलून द्यायला तर आमची हवेलना चेष्टा करायलेत. म्हणून आम्ही आता एकच ठोस निर्णय घेतलेला आहे की जोपर्यंत आमच्या मागच्या जवळपास आमचे 9.5 कोटी रुपये शेतकऱ्याची बाकी आहे शासनाकडे मागच्या अवॉर्डमधले, त्याचे व्याज 6 कोटी रुपये व्याज आहे. 9-6-15 कोटी आज शासनाकडे आमचे त्या ठिकाणी पडून आहेत, ते आम्हाला देणं. त्याचबरोबर ही जे नवीन मूल्यांकन संपादित करणार आहेत त्याचं बाजारभाव मूल्यांकन करून जे शासनानं महसूल मंत्र्यांनी दिलेले आदेश, हायकोर्ट उच्च न्यायालयाच्या याचिकेचे आदेश याची अंमलबजावणी करून आम्हाला त्याप्रमाणे मूल्यांकन करावं आणि तरच आमच्या शेतात मोजणीला यावं. तोपर्यंत आम्ही मोजणी होऊन देणार नाही, ही कडक भूमिका आज शेतकऱ्यांनी घेतलेली आहे. त्यामुळं सोमवारी सकाळी मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना सर्व शेतकऱ्याचे शिष्टमंडळ भेटून विनंती करणार आहे की बाबा तुम्ही बेकायदेशीर काही करू नका. नोटिफिकेशन रद्द झालेले असताना मोजणीचे नोटिसा पाठवलेल्या आहेत. असे बेकायदेशीर दडपशाहीनं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शेतकरी कडाडून विरोध करणार आहेत. रक्तपात होऊ नये म्हणून आम्ही शासनाला विनंती करतो, जे काय ते तुम्ही कायदेशीर करा आणि कायदेशीर आम्हाला योग्य मावेजा द्या आणि हे करा. रस्त्याला किंवा याला शेतकऱ्याचा विरोध नाही, पूर्वी केले नाही, आता नाही. म्हणून आमची शासनाला कळकळलं आणि नांदेड जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधींना विनंती आहे की शेतकऱ्यावर एवढा अन्याय होत असताना तुम्ही झोपे गेल्या काय? एरिक शेतकऱ्याचा कळा घेऊन मोठमोठे भाषण येतात. नांदेडला समृद्धी महामार्गाला जिल्ह्याचा विकास होणार आहे, याचा होणार, कुठं विकास व्हायला? आज आमची मरायची अवस्था झाली, शेतकरी भूमीहून उचललेत. याच्याबद्दल काय कोणी आवाज उठवायला त्यांना आमच्या पाठीशी कोण नाही. त्याच्यामुळे आम्ही आता आमची लढाई आम्ही स्वतः लढणार आहोत. आरपारची ही लढाई आहे. आमच्या मागण्या जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत आम्ही कोणाला मोजणीला येऊ देणार नाही. त्याच्यामुळे आमची ठाम भूमिका आहे. जिल्हाधिकारी साहेबांसोबत आम्ही निवेदन देणार आहोत आणि ही मोजणी स्थगित करायची विनंती. जरी ते फोर्सफुली आले तरी आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला आम्ही तयार आहोत, कायदेशीर आणि याच्यानुसार. रस्ता हा 300 फुटाचा संपादित केलेला आहे, त्याच्या 336 फुटाचा, परंतु त्याच्यात 180 फुटाचाच रस्ता आलाय. बाकीचा त्याने भविष्यामध्ये बुलेट ट्रेन, गॅस पाईपलाईन याच्यासाठी ती राखून ठेवलेली आहे, अलग लक्षात. आणि त्याच्या व्यतिरिक्त आता नवीन नोटिफिकेशन याच्याप्रमाणे त्यांनी 50-50 फूट साईडना रस्ता करण्यासाठी, म्हणजे 100 फूट, म्हणजे 336 + 100 हे 436 फूट असं हे एवढं संपादन होत चाललेलं आहे. आज इथे करोडो रुपयाचा भाव, 3 कोटी 4 कोटी रुपयाचा भाव असताना आम्हाला फक्त 4 लाख रुपये प्रमाणे आमच्या जमिनी संपादित करत आहे. हे कुठला अन्याय आहे? हे डोळ्याला दिसणार आहे का शासनाला, या प्रशासनाला? अलग लक्षात. मग हे त्याला आता आम्ही इथपर्यंत संमती त्यांना सहकार्य केलं, परंतु आता इथून पुढे सहकार्य करणार नाही आणि त्यांच्या भूलतापाला किंवा आम्ही बळी पडणार नाही. म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या सर्व जे लोक स्वतःला
लोकाभिमुख नेते समजतात, जे जे आमदार खासदार सगळेजण किंवा आम्ही नांदेडच्या विकासाला कटिबद्ध आहोत, त्या सर्वांना आमची विनंती आहे की आमच्या पाठीमागे उभं राहा. आमच्या तुम्ही बेकायदेशीर काय देऊ नका, कायदेशीरसाठीच आमच्या सोबत राहा. एवढीच आम्हाला त्याला विनंती करायची तुमच्या माध्यमातून. आणि सगळ्या शेतकऱ्याला आवाहन करायचे की आपण जास्तीत जास्त लोकांनी त्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी 9:30 ते 10च्या दरम्यान आपण सर्वांनी तिथे उपस्थित राहावं असं मी तुमच्या माध्यमातून सर्व बाधित गावातील 12 गावातील शेतकऱ्याला. एक साधं उदाहरण, ज्या शंकरराव चव्हाण साहेबांनी गोदावरीची धरणं बांधून सुजलाम सुफला भाग केला. आज त्या ठिकाणी नाळेश्वर जैतापूर या तिकडच्या भागामध्ये कॅनल उकळून टाकलेत. यावर्षी त्या या रस्त्यामुळे जे बाधित झालेत त्याच्यामुळे सगळं रखरख भाग होऊन गेले आहेत. ते कॅनल दुरुस्त करायला तयार नाहीत, शेतकऱ्याचं कुठलं म्हणणं ऐकून घ्यायला तयार नाहीत. तर म्हणून आपली विनंती आहे की आम्ही एकदा शेवटची विनंती करणार, त्याच्यानंतर आम्ही आरपारचे वेळ पडले झालेला रस्ता सुद्धा उकळून टाकण्याची ताकद आमच्या शेतकऱ्यामध्ये आहे, हे आज आम्ही तुमच्या समोर मीडियासोबत सांगत आहोत. धन्यवाद.